बोल बिंदास. गोवन वार्ता लाईव्हच्या या खास विशेष वार्तालाप कार्यक्रमात मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो. आज आपल्यासोबत दोन खास पाहुणे आहेत, दोन खास युवा गोयकार आहेत आणि या दोन्ही युवा गोयकारांचा आम्हा गोवेकरांना खूप अभिमान आहे. आपल्यासोबत आहे स्वाती मिश्रा. स्वाती मिश्रा हे नाव गोयकारांना आता नवीन राहिलेलं नाही. स्वाती मिश्रा या युवतीने गोव्याचं प्रतिनिधित्व दिल्लीत राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत केलं आणि तिने गोव्याची ओळखही करून दिली. गोव्यासाठी हा फार अभिमानाचा असा क्षण होता. आणि दुसरे युवा नेते आपल्यासोबत आहेत ते कृष्णा पालियेकर, जे गेल्या वर्षी ज्यांनी गोव्याचं प्रतिनिधित्व दिल्लीत राष्ट्रीय युवा महोत्सवात राष्ट्रीय युवा संसदेमध्ये केलं होतं. या दोन्ही कलाकारांचं दोन्ही युवा नेत्यांचं मी गोवन वार्ता लाईव्ह तर्फे स्वागत करतो आणि थेट आपण या वार्तालापाला सुरुवात करूया. स्वाती, सर्वात प्रथम तुझं अभिनंदन. तू आमच्या गोव्याचं नाव उज्ज्वल केलंयस. तू गोव्याचं प्रतिनिधित्व दिल्लीत राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत केलंय. मला तुझा पहिला प्रश्न विचारायचा आहे की तुझं सिलेक्शन झाल्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये तू बसली होती, कारण हा जो युवा संसद महोत्सवाचं थेट प्रक्षेपण हे गोवन वार्ता लाईव्हनं त्या दिवशी आपल्या फेसबुक लाईव्हवरती केलं होतं. आम्ही प्रत्यक्ष बघत होतो की गोव्याचं प्रतिनिधित्व करणारी स्वाती कधी येते आणि कधी बोलते. सेंट्रल हॉलमधल्या खुर्चीवरून उठून तू पोडियमकडे जातेस भाषण द्यायला. तिथून पोडियमकडे तू पोचली, भाषण दिलं. काय तुझा अनुभव होता? मेरा अनुभव ऐसा था कि वहाँ से मैं उठ के जा रही हूँ, जैसे जा रही हूँ तो गोवा का नाम जो है मेरे मन में था. गोवा की जो अभिलाषाएं हैं, मेरे टीचर्स जिन्होंने मेरा साथ दिया, मेरे दोस्तों ने जो साथ दिया, बस उनका नाम जो है ख़राब ना, क्योंकि उन्होंने मुझ पे भरोसा दिखाया था. मैं नहीं चाहती थी कि उनका भरोसा टूटे मुझ पे. और वहाँ पे खड़े होने के बाद ऐसा लगा जैसे कि उस पार्लियामेंट हाउस में मैं पूरे गोवा को देख रही हूँ, पूरे इंडिया को एक साथ वहाँ पे सबके सामने देखना, और मैं वहाँ पे गोवा को रिप्रेजेंट कर रही हूँ. एक मन में गर्व की भावना थी कि जो भी करूँ बस गोवा का नाम जो है ख़राब नहीं होना चाहिए. एक रिस्पॉन्सिबिलिटी मुझे फील हुई. त्या युवा संसद स्पर्धेत सगळ्या राज्यांचे प्रतिनिधी होते आणि मी बघितलं की बहुतांश राज्यांचे प्रतिनिधित्व ह्या विद्यार्थिनीच होत्या, म्हणजे युवती. मोस्टली गर्ल्स हॅव रिप्रेझेंटेड देअर स्टेट्स इन दॅट कॉम्पिटिशन. मोस्ट ऑफ द गर्ल्स वर रिप्रेझेंटेटिंग. सो त्या स्पर्धेत तुला बाकीच्या राज्यांच्या रिप्रेझेंटेटिव्ह बरोबर संवाद साधण्याची किंवा त्यांच्याबरोबर बोलण्याची संधी मिळाली. तो काय बोलणं झालं तुमचं नेमकं? अभी भी ये सोचने वाली बात है कि अभी भी वहाँ पे क्राइम जो होती है घर से उन्हें निकलने नहीं दिया जाता है. ये सोच के कि तुम लड़की हो रात को मत निकलो, या फिर अगर घर से अभी भी समय बदल गया है लेकिन उनकी जो प्रॉब्लम्स है वही रह गई हैं. बस में जाती हैं तो उन्हें सामना करना पड़ता है लोगों से कि लोग गलत तरीके से छूते हैं, गलत भावना से देखते हैं. अभी भी उनके कपड़ों पे ही क्वेश्चंस उठते हैं. और वैसे कैसे उन्होंने अगर बाहर भाग लेने जाती हैं लड़कियां तो भी उनके मम्मी पापा कहीं ना कहीं रोक देते हैं. अगर मैं वहाँ पे, यहाँ ज़्यादातर लड़कियां थी, वहाँ पे लड़कों की संख्या लड़कियों से कम थी, लेकिन इसके बावजूद उन्हें अपने पेरेंट्स से या फिर शिक्षकों से स्कूल में लगता है कि लड़कियों को कम आंका जाता है. जबकि वहाँ पे जाने के बाद हमें पता चला कि आरक्षण है वहाँ पार्लियामेंट में, लेकिन हम अपनी आवाज़ खुद आगे रख सकते हैं. हमें आरक्षण की ज़रूरत नहीं है, लेकिन हम लोग समाज दिखाना चाहते हैं, पुरुष जो होते हैं दिखाना चाहते हैं कि हम तुम्हें अधिकार दे रहे हैं. तुम होते कौन हो अधिकार देने वाले हमें? क्योंकि जैसे तुम्हें मिला है, जो अधिकार तुम्हें है, हम तुम्हारे बराबर है. हम तुम्हारे आगे नहीं बढ़ना चाहते, हम तुम्हारे साथ रहकर चलना चाहते हैं. हम भी देश आगे चलाना चाहते हैं जैसे तुम चलाते हो. जैसे घर तुम चलाते हो हम भी वैसे ही चलाना चाहते हैं. तो अधिकार की हमें ज़रूरत नहीं. तुम होते कौन हो? हमारे कपड़े तुम ऐसे पति भी होते हैं ना, बोलते हैं कि मैं अपनी पत्नी को
आज़ादी देता हूँ ऐसे कपड़े पहनने की। तुम होते कौन हो आज़ादी देने वाले? हमारी आज़ादी तो पहले से ही है ना। तो ये बुरा लगता है देख के, वहाँ पे पहुँचने के बाद भी हमें ऐसी चीज़ों का सामना करना पड़ता है। समाज कैसे सोचता है वो अभी भी हम कपड़े पहनते हैं तो कोई देखता है जब बाहर निकलता है तो सोचते हैं कि कपड़े ठीक करने लगते हैं। तो ऐसा समाज मुझे नहीं चाहिए। अगर मैं कहीं काम करने जाऊं तो मेरे पिताजी पहले सोच विचार करते हैं कि कहाँ पे जा रही है, 100 सवाल करते हैं। इसलिए नहीं कि उन्हें मुझ पे भरोसा नहीं है, इसलिए कि उन्हें समाज पे भरोसा नहीं है। मला सांग स्वाती, नॅशनल युथ पार्लमेंट ही जी स्पर्धा होती दिल्लीत, त्या स्पर्धेची माहिती तुला कशी मिळाली? आणि तू या स्पर्धेत म्हणजे पहिल्यांदा स्पर्धा होती ती जिल्हास्तरीय डिस्ट्रिक्ट लेवल, then it held at a state level, Yes. and then you are selected to represent at Delhi. So डिस्ट्रिक्ट लेवल स्पर्धेत तू कसा भाग घेतला आणि तुला या स्पर्धेची माहिती कशी मिळाली? ये बहुत ही छोटी सी बात है, लेकिन छोटी सी बात दिल्ली तक पहुंच गई। मैं पढ़ाई कर रही थी, जर्नल कंप्लीशन ऑफ कोर्स जैसे होता है। छोटा सा कॉल आया मुझे कृष्णा का कि मिश्रा जी एक कंपटीशन है एंड आई बिलीव इन यू। और ये मैंने बोला कि नहीं हो सकता है, लेकिन उन्होंने मोटिवेट किया कि नहीं, आपके लिए एक अपॉर्चुनिटी है, लाइफ चेंजिंग अपॉर्चुनिटी है आपके लिए, और मैं आप में वो काबिलियत देख सकता हूँ। तो आप एक ट्राई दो। नहीं होता है वो छोड़ो, एक ट्राई दो आप। तो मैंने बोला कि ठीक है, करते हैं। तो बस तैयारी जितनी एक दिन में कर सकती थी किया मैंने और पार्टिसिपेट किया, और साउथ गोवा में मैं फर्स्ट आई। यापूर्वी गोव्याला स्वतंत्र प्रतिनिधित्व नव्हतं. गोवा वॉज पार्ट ऑफ महाराष्ट्र. त्यामुळे गोव्यात या स्पर्धेसाठी जे विद्यार्थी सिलेक्ट व्हायचे त्यांना परतून एकदा महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करावी लागत होती आणि तिथून मग फायनल सिलेक्शन व्हायचं. तर अशा या स्पर्धा ओलांडून कृष्णा पालियेकर हा 2019 मध्ये कृष्णा पालियेकरने गोव्याचं प्रतिनिधित्व दिल्लीत केलं. पण कृष्णा पालियेकरला प्रत्यक्ष भाषण करण्याची संधी मिळाली नाही. परंतु कृष्णा पालियेकरने या संधीचा उपयोग करून गोव्यावर होणारा हा अन्याय त्यावेळचे केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांच्यासमोर मांडला आणि त्यांना सांगितलं की गोवा हे स्वतंत्र राज्य आहे, गोवा हे घटक राज्य आहे, त्यामुळे गोव्याला स्वतंत्र प्रतिनिधित्व मिळायला हवं. आणि त्यावेळेलाच राज्यवर्धन राठोड यांनी कृष्णासमोर मान्य केलं होतं की पुढच्या वर्षी नक्कीच या प्रस्तावाचा विचार होईल आणि या वर्षी मुख्यमंत्र्यांच्या खास प्रयत्नातून आणि विशेष करून नेहरू युवा केंद्र आणि नेहरू युवा केंद्राचे समन्वयक जे आहेत आपले घाटवळ सर यांच्या प्रयत्नामुळे यंदा पहिल्यांदाच गोव्याला नॅशनल युथ पार्लमेंटमध्ये स्वतंत्र प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. तर कृष्णा, गेल्या म्हणजे 2019च्या या एकूणच स्पर्धेचा तुझा अनुभव मला सांग. म्हणजे सुरुवात कशी झाली, की या स्पर्धेचं माहिती तुला कशी मिळाली, मग प्रोसेस कसा झाला जिल्हास्तरीय, आणि मग तुझं सिलेक्शन कसं झालं, ही सगळी माहिती मला पाहिजे. गेल्या वर्षाची राष्ट्रीय युवा संसद जी होती याची माहिती नेहरू युवा केंद्राचे समन्वयक आदरणीय कालिदास घाटवळ सर यांनी मला दिली आणि त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही झेवियर्स कॉलेजमध्ये मापसाला जिल्हास्तरीय राष्ट्रीय युवा संसद त्याचा जिल्हास्तरीयामध्ये मी भाग घेतला. त्यावेळेला तिथून दक्षिण गोवा, कारण मी पार्वतीबाई चौगुले महाविद्यालयामध्ये शिकत होतो आणि कारण त्यामुळे ती दक्षिण गोव्यामध्ये येतं, त्यामुळे मी दक्षिण गोवा तिथे रिप्रेझेंट केला होता. आणि दक्षिण गोव्यामधून मी सिलेक्ट झाले, कारण माझा गाव पेडणे आहे उत्तर गोव्यात, पण शिक्षण इथे घेत असल्या कारणाने त्यांनी मला साऊथ गोवा कन्सिडर केला आणि दक्षिण गोव्यातून माझी निवड पहिली आली. म्हणजे मी पहिला होतो दक्षिण गोव्यातून. आणि त्यामुळे त्यांचा असा नियम होता की जो पहिला येतो दक्षिण गोव्यामध्ये आणि उत्तर गोव्यामध्ये जो पहिला येतो त्याला राज्य युवा संसद जी आहे ती महाराष्ट्रामध्ये होती. बरोबर. आम्ही खूप प्रयत्न केले सातत्यानं. आम्ही सर्व स्तरावरती त्यांचे जे कॉर्डिनेटर्स होते पुण्याचे त्यांना विचारलं, महाविद्यालयात त्यांना चौकशी केली, कोणीच आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही आणि आमची त्यावेळेला कोणीच दखल घेतली नाही. त्यावेळेला डॉक्टर प्रमोद सावंत होते, हे त्यावेळेला सभापती होते आणि हे त्यावेळेला दिल्लीला मायनिंगची मीटिंग होती. त्यावेळेला मी स्वतः त्यांना पर्सनली फोन केला कालिदास घाटवळच्या सांगण्यावरून आणि त्यांना माझा पर्सनल हा जो विषय होता तो त्यांनी सांगितला. पण त्यावेळेला स्वर्गीय मनोहर भाई पर्रीकर यांची प्रकृती त्यावेळेला गंभीर होती आणि त्यामुळे तो विषय तिथेच खटला.
पण इथे मी दर्शकांना सांगू इच्छितो की मला ही राष्ट्रीय युवा संसदेमध्ये मी पाऊल ठेवू शकलो हे एकाच माणसामुळे, आणि तो माणूस म्हणजे किशोर नाईक गावकर. ह्या माणसाशिवाय मी धैर्य केलं नसतं पुढे जाण्यासाठी. कारण सरांनी सातत्यानं एका नेहरू केंद्राच्या एका शिबिरामध्ये सर आले होते, तिथे कालिदास घाटवळ सरांनी माझा आणि सरांचा ते परिचय त्यांना होताच, पण हा विषय त्यांच्याकडे मांडला आणि त्याच वेळेला जिद्दीनं ते पेटून उठले. आणि त्याच वेळेला खरोखर अनुभव आला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या वृत्तपत्राचं नाव मूकनायक ठेवलं होतं. म्हणजे मूकनायक म्हणजे ज्यांचा आवाज नाही त्यांचा आवाज होऊन पुढे यावं, हे पत्रकारितेचं मूळ उद्दिष्ट. कृष्णा, कदाचित प्रेक्षकांना ठाऊक नसेल आणि मला आता तू विषय उपस्थित केलाच आहेस म्हणून मला या ठिकाणी खास उल्लेख करायचा आहे. यंदाच्या नॅशनल युथ पार्लमेंटमध्ये आपली स्वाती मिश्रा रिप्रेझेंट करत होती. खरं म्हणजे गोव्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. परंतु दुर्दैवानं स्वाती मिश्राची माध्यमांनी खरीच दखल घेतली का, हा देखील तेवढाच महत्त्वाचा विषय आहे. स्वाती मिश्रा हिची निवड जेव्हा झाली आणि जेव्हा मला माहिती मिळाली घाटवळ सराकडून की असं असं 3 जणांची निवड झाली आहे नॅशनल युथ पार्लमेंटसाठी, स्वाती मिश्रा ही गोव्याचं प्रतिनिधित्व कसं काय करू शकते? स्वातीलाही ठाऊक असेल आणि कृष्णालाही ठाऊक असेल की गोव्यात सध्या एक मोठं प्रादेशिकत्ववादाचा जो मुद्दा चालू आहे, गोंयकारपण. या गोंयकारपणामुळेच स्वाती मिश्राची दखल घ्यावी असं बाकीच्या माध्यमांना वाटलं नसेल का? तर स्वाती मिश्रा नावाच्या काय काय अडचणी आतापर्यंत तुला फेस करावा लागल्या? स्वाती मिश्रा इस नाम से क्या क्या डिफिकल्टीज तुम्हें फेस करनी पड़ी और पड़ती है? अगर मैं कॉलेज में हूँ तो स्कूल से मुझे टीचर्स से कभी डिस्क्रिमिनेशन फेस नहीं हुआ. उन्होंने जैसे दूसरे बच्चों को ट्रीट किया वैसे ही किया. लेकिन बाहर जब निकलती हूँ, जैसे बस में ट्रैवल करती हूँ या फिर अगर किसी दोस्तों के साथ कैफ़ेज़ में गई या फिर कहीं पे भी गई, तो दूसरे लोगों का गट होता है जो एक मैं बिहार से हूँ, तो बिहारी को एक गाली की तरह लोग यूज़ करते हैं. तो वहाँ पे दुख होता है कि हूँ तो भारत की ही ना, चाहे किसी भी प्रांत की रहूँ, लेकिन यहीं पे मेरे दोस्त हैं जो मुझे अपना समझते हैं. अगर मुझे कभी भी ज़रूरत होती है, वो गोवा के ही हैं, तो साथ देने को तैयार होते हैं. दूसरी ओर एक ये लोग होते हैं जो झूठा स्वाभिमान जो होता है, एक प्रांत का हूँ मैं या रहती हूँ, वो गलत है. क्योंकि अगर आप गोवा के हो, महाराष्ट्र के हो, कर्नाटका के हो, क्या फ़र्क पड़ता है? आखिर में तो हैं हम इंसान. और तो यही बस दुख होता है कि यहाँ पे एक तरफ लोग हैं जो मेरे टीचर्स हैं, वो इतना साथ देते हैं, और दूसरी ओर छोटे थोड़े से लोग जो कभी ना कभी घाटी कह के बुलाते हैं, गाली देते हैं, तो थोड़ा दुख होता है. लेकिन फिर मन में एक संतोष सा होता है कि चलो साथ देने वाले तो यहीं के हैं ना, आगे बढ़ाने. तुझं बालपण नेमकं कुठं, तुझं शिक्षण कुठं झालं, म्हणजे तुझं प्राथमिक शिक्षण आणि आता कॉलेजमध्ये, म्हणजे हे सगळा प्रवास तुझा कसा घडत गेला? मेरी पढ़ाई जो है MIB के हाई स्कूल खंडेपार से मैंने प्राइमरी, खंडेपार पोंडा, हाँ, GVMS का जो प्राइमरी है वहाँ से किया, और फिर वहीं से मैंने स्कूल भी MIB के हाई स्कूल से अपनी स्कूलिंग कंप्लीट की. और फिर GVMS हायर सेकेंडरी से मैंने साइंस में मैंने अपनी हायर सेकेंडरी कंप्लीट की. और फिर अभी है बायोटेक्नोलॉजी में कर रही हूँ पार्वतीबाई चौगले कॉलेज से. तुला कोकणी भाषा येते? हाँ, येते. आणि तू कोकणी बोलते तुझ्या मित्राबरोबर? मी बोलते है, पण माझी मित्र आहे ती बोलते मी तांबडी कोकणी. तांबडी कोकणी, पण कोकणी हा, कोकणी तांबडी जरी असली, हिरवी जरी असली, काही जरी असली तरी ती गोवेकरांची भाषा आहे. त्यामुळे त्या कुठल्याही कशीही जरी कोकणी बोलली तरी, कोकणी बोलली तरी त्याचा अभिमान असणारच. परंतु मिश्रा म्हणून तुला जो काय डिस्क्रिमिनेशनचा जो अनुभव आला तो अत्यंत वाईट आहे. मला सांग कृष्णा, की आता 2 वर्ष झाली. पहिलं वर्ष तू प्रतिनिधित्व केलं, दुसऱ्या वर्षी या वर्षी स्वातीनं प्रतिनिधित्व केलं. तुमच्या दोघांच्याही आता लक्षात आलं की नॅशनल युथ पार्लमेंट ही कशी असते आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीनं तयारी करून जायला पाहिजे. जर आपल्याला
पहिल्या 3 मध्ये जर आपल्याला यायचं असेल तर त्या स्पर्धेची तयारी कशी करायला पाहिजे आणि त्या अनुषंगानं राज्याला जर पहिल्या 3 याच्यात जर यायचं असेल तर नेमकं काय करावं लागणार आहे असं तुला वाटतं? आता आम्ही ज्या वेळेला राष्ट्रीय युवा संसदेमध्ये स्वाती मिश्रानं प्रतिनिधित्व केलेलं, मी पण त्यावेळेला तिथे गेलो, आम्हाला एकच विषय इथे जाणवतो, प्रेक्षकांना पण तो जर राष्ट्रीय युवा संसद पूर्ण जर त्यांनी थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून जर बघितली असेल तर त्यांना एकच प्रश्न जाणवणार की आम्ही कुठेतरी हिंदी या भाषेमध्ये कमी पडतो. आम्ही त्या भाषेमध्ये, कारण आम्ही राज्यापुरती जर विचार केला तर ही कोकणीपर्यंत सीमित आहे, पण आमचे विचार जर संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यात जर पोहोचवायचे असतील, कारण तोच मुद्दा जो आहे हा मूळ राष्ट्रीय युवा संसदेचा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा हेतू तोच आहे. बरोबर. की आमच्या ज्या संकल्पना आहेत, आमच्या ज्या या डोक्यामध्ये नवे विचार आहेत, हे भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचावे. बरोबर. आणि ते पोहोचण्यासाठी हिंदी ही अत्यंत महत्वाची आहे. तर आम्हाला आता हिंदीसाठी तयारी करावी लागणार आहे, कारण राष्ट्रीय स्तरावरती जर आम्ही गेलो तर ह्या प्रादेशिक भाषा घेऊन तिथे आम्ही संपूर्ण भारतापर्यंत जाऊ शकत नाही. कोकणी बोलून आमचे विचार गोव्यापर्यंत सीमित असतील, किंबहुना जे गोवेकर बाहेर आहेत त्यांना समजायला पडतील किंवा कोकण या भागामध्ये आमचे विचार सीमित राहतील. पण काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत जर आमचे विचार ठामपणे जर आम्ही मांडू शकतो आणि त्या विचारामध्ये जर तथ्य असेल, त्या विचारामध्ये जर मर्म असेल आणि ते विचार जर संपूर्ण भारतापर्यंत जर पोचायचे असतील तर आम्हाला हिंदी या भाषेवरती आमचं केंद्रबिंदू असला पाहिजे. त्या भाषेचा विकास कसा आम्ही करू शकतो, त्यासाठी लागणारं साहित्य, त्यासाठी लागणारं वाचन हे प्रत्येक जणांनी केलं पाहिजे आणि ती जबाबदारी त्या शिक्षकांची आहे. खूप महत्त्वाचा मुद्दा कृष्णानं या ठिकाणी उपस्थित केला आहे. आम्ही इथे कोकणी मराठी या वादातच सापडलो, पण प्रत्यक्षात जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात आपलं नुकसान होत आहे. आम्ही आमच्या राष्ट्रीय भाषेत कुठेतरी कमी पडतोय. आता गोव्यात सर्वत्र इंग्रजीचा बोलबाला आहे, की गोव्यात असं म्हटलं जातं की आपण प्रादेशिक भाषाचे प्रेमी आरोप करतो की सरकार फक्त इंग्रजीला प्रोत्साहन देतं. जर इंग्रजीला प्रोत्साहन देतं तर मग इंग्रजी कॅन्डिडेट का तयार होत नाही? या नॅशनल युथ पार्लमेंटमध्ये अस्खलित इंग्लिशमध्ये बोलणारी युवा पिढी का तयार होत नाही? तर या भाषेमुळे ज्या पद्धतीनं गोव्याचं नुकसान होतंय, गोव्याच्या युवा पिढीचं नुकसान होत आहे, हे आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं आता ढळढळीत आढळून आलेलं आहे. आता इथे असा विषय आहे की जेव्हा तुझं सिलेक्शन झालं, तू दिल्लीत गेलीस, दिल्लीत तू तुझं भाषण केलं, त्याच्यानंतर तुझ्या बातम्या, अनेक बातम्या आमच्या वेबसाईटवरती आल्यात, वर्तमानपत्र, गोवन वार्ता, भांगरभुई वर्तमानपत्रावरती आल्या. तिथं तुझं सिलेक्शन झाल्यानंतर Swati Mishra has represented Goa at National Youth Parliament. What was the response of people? What have you received calls from your relatives, your friends, your teachers? कुणाचे कॉल आले, तुला कसा रिस्पॉन्स मिळाला आणि म्हणजे कसं वाटलं तुला हे सगळं? ऑफ कोर्स गोवा के लिए सिलेक्ट होना और किसी भी प्रांत को सेंटर में जाके रिप्रेजेंट करना वो अपने आप में बड़ी बात है. तो जब पता चला कि मैं सिलेक्ट हो गई हूँ तो आपका ही न्यूज़ चैनल है जिन्होंने हाईलाइट किया. और जब मैंने लोगों को पता नहीं है ना इसके बारे में, नेशनल यूथ पार्लियामेंट, मेरे दोस्तों तक को पता नहीं कि एक्चुअली ये है क्या. तो बड़ी बात ये भी थी. तो अगर मैं स्टेटस भी डालती हूँ, ऐसे लोगों को बताना पड़ता है ना. ऐसे वी लिव इन अ वर्ल्ड वेयर ब्रांडिंग आवरसेल्फ इज वेरी इम्पोर्टेंट. तो किसी को पता नहीं चला, लेकिन जब न्यूज़ पेपर में आया, आप लोगों ने डाला कि सिलेक्ट हो गई है और गोवा को एक अलग अपना मिला है, जैसे कि पहले महाराष्ट्र से मिलकर वो सेंटर में जाता था, लेकिन अभी प्रतिनिधित्व गोवा को अकेला मिला है. तो जब न्यूज़ मैंने स्टेटस डाला तो मेरे दोस्तों कॉल करके बोलने लगे कॉन्ग्रेचुलेशंस. तो अच्छा लगता है. और मेरे टीचर्स ने भी अप्रिशिएट किया और तो अच्छा लगा. भारतीय जनता पक्ष म्हणून किंवा सरकार म्हणून या नॅशनल युथ पार्लमेंटचा ज्या पद्धतीनं प्रसार व्हायला पाहिजे तो प्रसार होत नाही. मला तर एकदम खात्री आहे की हे नॅशनल युथ पार्लमेंट म्हणजे काय, हा या प्रश्नाचं उत्तर 90% मुलांना ठाऊक नसणार आहे. ही परिस्थिती आहे. जागृतीबाबत आपण कुठेतरी कमी पडतो.
कृष्णा, गेल्या वेळेचं तुझं दिल्लीत जाणं, तू दिल्लीत प्रतिनिधित्व करणं, त्याच्यानंतर सगळीकडे कृष्णा पालियेकर याची ओळख सगळीकडे झाली. तर त्याच्यानंतर ॲज अ म्हणजे या वेळेला सुद्धा स्वातीनं स्वतः फेसबुकवरती पोस्ट टाकला आणि तिनं स्वतः मान्य केलं की कृष्णा पालियेकर याच्या मार्गदर्शनामुळेच मला ही संधी मिळाली आणि कृष्णा पालियेकरनं मला ह्या स्पर्धेविषयीची माहिती दिली. तर ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आता नव्या मुलांना ह्या स्पर्धेबाबत माहिती देणं किंवा त्यांना तयार करण्याबाबतीत तू नेमकं आतापर्यंत काय काय केलंय? आता आपल्याला जर पुढे जायचं आहे, माझं एक नेहमी माझं स्वतःचं एक वैयक्तिक मत आहे की माणसाची उंची जी आहे ही तो स्वतः किती उंचीवरती पोहोचलेला आहे ह्याच्यावरून त्या माणसाची उंची ठरत नाही, पण तो माणूस त्या उंचीवर जाण्यासाठी त्याने बरोबरच्या मुलांना घेऊन तो आपल्या उंचीवरती किती जणांना घेऊन गेलेला आहे त्याच्यावरून त्या माणसाची ओळख ठरते किंवा त्याच्यावरती त्या माणसाचं यश हे अवलंबून असतं. त्या पद्धतीनं मला स्वातीमध्ये ती चमक दिसली. मी माझ्या इतरही मित्रांना सांगितलं जे माझ्या आवाक्यामध्ये होते, पण वेळ कमी होता. म्हणजे त्यांनी ज्यावेळेला ते पब्लिश केलं नॅशनल युथ पार्लमेंट ही संकल्पना गोव्यामध्ये ह्या वर्षी होणार, त्यावेळेला वेळ खूप कमी होता. पण मी आता स्वातीला मी बोललेलो आहे की ज्यावेळेला पुढच्या वर्षी ही नॅशनल युथ पार्लमेंट ज्यावेळेला संकल्पना ही पब्लिश होणार त्यावेळेला आम्ही स्वतः पर्सनली कॉलेजमध्ये जाऊया, त्या प्रिन्सिपलांशी बोलूया आणि एक दिवस तुम्ही सर्व मुलांना तुमच्या ऑडिटोरियम मध्ये जमवा, आम्ही तिथे येतो आणि आम्ही त्या मुलांना सांगतो की काय ही राष्ट्रीय युवा संसद आहे. जर ही माध्यमं जर कमी पडत असतील तर आम्ही रिप्रेझेंट केलेलं आहे, आम्ही प्रतिनिधित्व ह्या गोवा राज्याचं दिल्लीमध्ये केलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा करा. काय ही संकल्पना आहे, आमचा वेळ गेला तरी चालेल पण तो सत्कार्य आम्ही करण्यासाठी आम्ही तयार आहोत. आणि पाहिजे म्हणजे सगळी काय महाविद्यालय आमची होणार नाहीत, पण जी प्रॉमिनंट म्हणजे मुख्य जी आहेत तालुक्याच्या ठिकाणी महाविद्यालय त्यांच्या सभागृहात जाऊन आमची तयारी आहे की ह्याचा प्रस्तार आणि प्रसार त्या राष्ट्रीय युवा संसदेचा त्या महाविद्यालयात करायचा, जेणेकरून आम्हाला क्वालिटी तिथे मिळणार. मला वाटतं जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातीचं अभिनंदन करणारं ट्विट केलं त्यावेळेला आपले राजकीय नेतेही जागे झाले. तुला मला वाटतं माजी खासदार नरेंद्र सावयकर यांनी तुझी भेट घेतली, मुख्यमंत्र्याबरोबर तुझी भेट झाली. तर काय म्हणजे तुला त्यांनी संपर्क कसा साधला आणि त्या भेटीत नेमकं काय चर्चा झाली? उन्होंने बधाई दी, गोवा को रिप्रेजेंट किया, तो अच्छा लगा कि मुझे पहचान मिल रही है. और जब अप्रिशिएट करने वाला लोग होता है तो मन में एक और भावना होती है कि और अच्छा करूं, ताकि और अपने साथ जो मेरा साथ देते तो एक जिम्मेदारी से भी होती है कि जो साथ दे रहे हैं उनका भी नाम लेकर के आगे जाऊं और अपने माध्यम से जितने मुझे देख रहे हैं वो सीखें, मुझसे नहीं लेकिन जो कर रही हूँ, कार्य कर रही हूँ. और हमें एक कैसे सब कुछ कनेक्टेड है. अगर तुम जा रहे हो तो आगे जा रहे हो तो सिर्फ तुम आगे नहीं जा रहे हो, तुम्हारे साथ देने वाले लोग हैं उनको भी तुम आगे लेकर के जा रहे हो. तो अच्छा लगता है वहाँ पे जाके बताना कि उन्होंने मेरी मदद की, तो साथ साथ उनको भी रिकॉग्निशन मिलना ज़रूरी है. क्योंकि कभी कभी हम अपना काम करते करते थक जाते हैं और हमें रिकॉग्निशन नहीं मिलता है, लेकिन वो छोटा सा एक बच्चा जो होता है उसे थोड़ा सा पैट कर दो, अच्छा लगता है और अच्छे से पढ़ाई करने लगता है. तो वैसा ही होता है, भले बड़े हो जाए लोग लेकिन उनके मन में भावना तो वही होती है ना. तो उन्हें भी अच्छा लगता है जब उनका पढ़ाया हुआ जो उन्होंने मार्गदर्शन किया है वो बच्चा आगे जा रहा है, तो उन्हें भी अच्छी फीलिंग आती है और वो और भी अच्छा कर सकते हैं. तो एक पेड़ के जो जड़ होती है, जड़ पे कितने सारे पत्ते होते हैं, शाखाएं होती हैं, फ्रूट्स होते हैं, तो उन सबको प्रोत्साहन मिलता है. सीएमचं काय म्हणणं होतं? आज सीएम बरोबर भेट झाली, काय म्हणाले सीएम? वो खुश थे, उन्होंने बोला कि लाइक वी आर प्राउड ऑफ यू. बहुत अच्छा लगा. हाँ, तुम्ही दोघेही ब्रँड एम्बॅसिडर झालात आता गोव्याचे आणि गोव्यातल्या युवकांचे प्रतिनिधित्व तुम्ही करताय. जरी बक्षीस आम्हाला जरी मिळालं नसलं तरी तुम्ही तिथे जाऊन गोव्याचं प्रतिनिधित्व करणं हीच खूप मोठी गोष्ट गोव्यासाठी ठरलेली आहे. तर इतर युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं या राष्ट्रीय युवा संसदेत गोव्याला बक्षीस मिळवून देण्यासाठी तू काय करणार आहे? जसं मी आता सांगितलेलं आहे की राष्ट्रीय युवा संसदेसाठी पुढे जाण्यासाठी
आम्हाला राष्ट्रीय स्तरावरती हिंदी ही भाषा अत्यंत महत्त्वाची आहे. सो त्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजे. मी माझ्या मित्रांना आणि सर्व तुम्हाला जसं सांगितलेलं आहे की महाविद्यालयामध्ये जाऊन प्रत्येक महाविद्यालयाला भेट देऊन तिथे किमान मुलं जी आहेत तिथे ऑडिशन घ्या महाविद्यालयीन पातळीवरती आणि तिथे मुलं शोधा आणि जस्ट तिथे ऑडिशन घेऊ नका, पण तिथून क्वालिटी मिळणार आहे आणि त्यांना पूर्व तयारी करण्यासाठी वेळ द्या, जेणेकरून ते हिंदीमधून वाचन करतील, त्याच्यामध्ये अभ्यास करतील, त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवतील आणि तिथे येऊन ते बोलतील. अशा पद्धतीनं ही संकल्पना जर आम्ही पुढे नेली तर आम्ही या राष्ट्रीय युवा संसदेमध्ये नक्कीच पहिल्या 3 मध्ये असणार, त्याबद्दल दुमत नाही. स्वाती, तुला काय वाटतं, काय करावं लागणार आहे या स्पर्धेत गोव्याला बक्षीस मिळवून देण्यासाठी? यहाँ पे अभी कॉम्पिटिशन्स भी स्कूल में होते हैं ना, तो ज़्यादातर अंग्रेजी में होते हैं, नहीं तो मराठी में होते हैं या फिर कोंकणी में होते हैं. तो हिंदी को कभी इम्पोर्टेंस मिलता ही नहीं है और बच्चे करना भी नहीं चाहते हैं हिंदी में, क्योंकि ज़्यादा होता ही नहीं है. मुझे स्कूल में भी यही प्रॉब्लम हुई थी कि अगर मैं इलोक्यूशन कंपटीशन करना भी चाहती हूँ तो मुझे कभी अवसर ही नहीं मिला हिंदी में ज़्यादा करने का. तो जो भी हुआ, जब भी मिला मुझे संधि, तो मैंने अच्छे से करने की कोशिश की है. लेकिन वरना हमें यहाँ पे स्कूल से ही शुरुआत करनी होगी, ताकि स्कूल के बच्चों को हिंदी में कॉम्पिटिशन्स देने होंगे, क्योंकि जड़ तो वहीं पे है. अगर वहाँ पे शुरुआत नहीं होगी तो आगे चल के भी बहुत मुश्किल हो सकती है, क्योंकि एक बोलने का तरीका पहले से ही हो जाता है, तो बाद में वो आदत छोड़ना या फिर दूसरी भाषा में बोलना डिफ़िकल्ट हो जाता है. तर हे आहेत आमचे युवा प्रतिनिधी, ज्यांनी गोव्याचं प्रतिनिधित्व दिल्लीत केलं आणि एक आदर्श गोव्याच्या युवकांसमोर घालून दिला आहे की चला आता स्वस्थ बसू नका, उठा, तुमची वेळ आली आहे, तुमच्यात ती धमक आहे आणि तुम्ही तयारी करायला पाहिजे. दिल्लीत गोव्याची एक वेगळी ओळख तयार व्हायला पाहिजे की गोव्याचा युवक हा कुठेच कमी नाही आहे. आपण साक्षरतेच्या बाबतीत नेहमीच आपण देशात नंबर 2 वरती आहोत असं आपण अभिमानानं म्हणतो, परंतु ही साक्षरता म्हणजे आहे काय नेमकं? तर या साक्षरतेचं प्रतिबिंब हे दिल्लीत कुठेतरी दिसायला पाहिजे. आपल्या युवकांचे विचार, आपल्या युवकांचा आत्मविश्वास हा दिल्लीत व्यक्त व्हायला पाहिजे आणि त्याचा पाया या 2 युवा प्रतिनिधींनी घालून दिलेला आहे. त्यांनी आताच या ठिकाणी म्हटलंच आहे की यापुढे ज्या स्पर्धा होणार त्या स्पर्धेत जास्तीत जास्त युवकांना प्रोत्साहन देऊन बाबा ही स्पर्धा कशी असते, या स्पर्धेची तयारी कशी करायला पाहिजे, याचं प्रोत्साहन, याचं मार्गदर्शन ते देणार आहेत. त्यामुळे भविष्यात नक्कीच नॅशनल युथ पार्लमेंटमध्ये गोव्याचं नाव हे उज्ज्वल असणार आहे आणि गोव्याचा प्रतिनिधी हा कुठेतरी आपल्याला पहिल्या 3 क्रमांकात दिसणार आहे अशी इच्छा मी व्यक्त करू. आणि थोडं मी इथे नमूद करतो, ओळी आहेत की पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना आणि हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. म्हणजे माणूस किती जरी उंचीवरती पोहोचला तरी त्याचे पाय जे आहेत हे जमिनीवर असावे असं म्हटलं जातं आणि ते स्वाती मिश्राचे पाय हे सातत्यानं जमिनीवरती आहेत. ती एवढी मोठ्या उंचीवरती जरी पोहोचली तरी तिचे पाय जमिनीवरती आहेत. आणि त्याच्या पुढे मी इथे नमूद करतो की ज्यावेळेला गोव्यावरती अन्याय झाला आणि मला तेवढं धैर्य नव्हतं पुढे जाण्यासाठी, आदरणीय किशोर नाईक गावकर सरांनी मला ते धैर्य दिलं आणि आता कुठेही जरी अन्याय होत असेल तर मी आता घाबरत नाही, कारण मला माहिती आहे की किशोर नाईक गावकर सर एका फोनवरती माझ्यासोबत उभे राहतील आणि हीच खरी पत्रकारितेचं मूल्य आहे आणि हेच खरं पत्रकारितेमधलं मर्म आहे. ज्यावेळेला एखादा असा पत्रकार ज्यावेळेला सोबत असतो त्याच वेळेला आम्ही पुढे जाऊ शकतो, आमचा देश प्रगती करू शकतो. राष्ट्र निर्माणासाठी तो पाया ही मूळ आणि ह्या माध्यमातूनच आम्ही होऊ शकतो. आमचा देश प्रगती करणार आहे आणि राज्यही प्रगती करणार आहे जेव्हा असले युवक आमच्या राज्यात तयार होणार आहेत आणि असली निडर युवा पिढी आमच्या राज्यात तयार होणार आहे, तेव्हा निश्चितच आपल्या राज्याचं भवितव्य उज्ज्वल असणार आहे. आपण या ठिकाणी हा कार्यक्रमाचा समारोप करतो आहोत. खूप खूप धन्यवाद तुमचे या वार्तालाप कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. धन्यवाद.